नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद शिंदे सर. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कथालेखन हा भाग पाहणार आहोत. कथा म्हणजे गोष्ट. आपल्याला लहानपणापासून गोष्टी आवडतात. आपल्याला गोष्ट ऐकायला आवडते, तसेच गोष्ट सांगायलाही आवडते. कथालेखन हे असेच आनंददायक व महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. कथालेखन या शब्दात लेखन हा शब्द आलेला आहे. कथा किंवा गोष्ट तर नेहमीच सांगितली जाते. आता या ठिकाणी या शब्दातील एक मर्म आपण लक्षात घेऊया. याचाच अर्थ असा आहे की आपण कथा अशा रीतीने लिहिणं अपेक्षित आहे की आपण ती कथा सांगत आहोत असं समोरच्याला वाटलं पाहिजे. आपल्या लेखनात सांगण्याचे गुण कसे येतील याचा आपण विचार केला पाहिजे. आपण गोष्ट मनापासून सांगतो, मनापासून ऐकतो. सांगताना ऐकणाऱ्याला पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहते. आपण एखादी घटना, प्रसंग परिणामकारक रीतीने सांगण्यासाठी वातावरण निर्मिती करतो. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, वास्तूचे वर्णन हुबेहूब करतो. त्यामुळे ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ती व्यक्ती, ती वस्तू, ती वास्तू हुबेहूब उभी राहते किंवा ती घटना समोर घडत आहे असं तरी वाटत असतं, असा भास होत असतो. आपण एका गोष्टीचा प्रारंभ पाहूया. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का. एक खूप मोठं राज्य होतं. त्या राज्याचं नाव होतं अजिंक्य राष्ट्र. त्या राज्याची राजधानी होती सुखनगर. खूप सुंदर शहर होतं ते. त्या राज्यावर एक खूप शूरवीर, बुद्धिमान, प्रजावत्सल राजा राज्य करीत होता. त्याचं नाव होतं ऐश्वर्यनाथ. राजाची प्रजा अगदी सुखात होती. पण एकदा काय झालं, राजाचं आणि प्रजेचं सुख नियतीला पाहलं नाही. शेजारच्या राजाला वाटलं हे राज्य आपण जिंकलं पाहिजे. बाप रे, आपल्या ऐश्वर्यनाथाच्या राजावर आलं की संकट. काय केलं असेल शत्रूनं बरं? कोणतं कारस्थान केलं असेल? आणि ऐश्वर्यनाथाने त्याला कसं तोंड दिलं असेल? अशा अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि या प्रश्नांचीच उत्तरं आपल्याला कथालेखनातून मिळणं अपेक्षित असतं. वरील कथेच्या प्रारंभाकडे आपण एक भाषेचा नमुना म्हणून पाहूया. भाषा बोलल्यासारखी आहे. सांगण्यात काही क्रम आहे. वाक्य रचनेतही क्रम आहे. काही वाक्ये विधानार्थी आहेत, काही वाक्ये उद्गारार्थी आहेत, तर काही वाक्ये प्रश्नार्थक आहेत. कर्ता, कर्म, क्रियापद अशा क्रमानेच वाक्य आले आहेत असं नाही बरं का. तर त्याच्या क्रमामध्येही बदल झालेला आहे. बोलताना सहज सोपा क्रम या ठिकाणी आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ बघा, त्या राजाचं नाव अजिंक्य राष्ट्र असं होतं. त्या राज्याचं नाव अजिंक्य राष्ट्र असं होतं. त्याऐवजी त्या राज्याचं नाव होतं अजिंक्य राष्ट्र. अशा पद्धतीने कथालेखनामध्ये भाषा आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं लेखन करावी लागते. उपयोजित लेखन प्रकारामध्ये कथालेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे. कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतील आणि त्यासाठीच आपल्याला कथालेखनाचा अभ्यास करायचा आहे. कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे शौर्यकथा, विज्ञानकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा आहेत, रूपक कथा हा एक प्रकार आहे, विनोदी कथा हा एक प्रकार आहे, इत्यादी प्रकारे कथांचे प्रकार पडतात. कथालेखनाचे महत्त्वाचे घटक जाणून घेण्यासाठी खालील मुद्द्यांचा अभ्यास करून कथालेखन तंत्र आपण जाणून घेऊया. आणि ते कथालेखनाचे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे: कथाबीज, कथेची सुरुवात,
कथेतील घटना व स्थळ, कथेतील पात्रे, पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रांमधील संवाद, विषयाला अनुसरून भाषा, कथेचा शेवट, त्याचबरोबर त्या कथेला योग्य असं शीर्षक देणं गरजेचं आहे आणि कथेला तात्पर्य म्हणजेच कथेतून मिळालेला बोध असेल किंवा संदेश असेल, मूल्य असेल, तेही त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आता या सर्व मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. पहिला मुद्दा आहे कथालेखनाचा पहिला मुद्दा आहे कथाबीज. आता कथाबीज म्हणजे काय तर बघा, कथालेखन ही कल्पनेवर आधारित कला आहे किंवा आधारलेली कला आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथालेखन करताना कथाबीजाच्या विषयाला अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार याचा विचार करून कथाबीज फुलवणं अपेक्षित असतं. तर या ठिकाणी कथाबीज हा एक कथेचा महत्त्वाचा प्राण असतो असं सांगितलेलं आहे बघा, म्हणजेच कथेचा आत्मा असतो. कथाबीज म्हणजे काय तर एक उदाहरणार्थ बघा, तुम्हाला माहिती असेल की पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पक्ष्यांची गोष्ट आणि त्या ठिकाणी ती गोष्ट त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे तर ते सारे पक्षी एकत्र येतात आणि एका बळानं काय करतात, ते जाळंही तोडून आणि पक्षीही उडून जात असतात. तर या ठिकाणी त्या कथेचं बीज काय आहे, कथाबीज काय आहे तर एकीचं बळ. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे कथाबीज आहे ते कथाबीज आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या कथाबीजाला अनुसरून त्या विषयानुसार आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण काही दैनंदिन निरीक्षण केलेलं असते, त्या संदर्भाचं काही वाचन केलेलं असते, काही अनुभव आपण घेतलेले असतात किंवा त्यावरून आपण काही सृजनशील कल्पना करत असतो. तर्कसंगत विचार करून या ठिकाणी ते कथाबीज दिलेलं आहे ते आपल्याला फुलवायचं असतं किंवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ते आपल्याला काय करायचं असतं, लेखन करायचं असतं. दुसरा घटक आहे महत्त्वाचा कथेची रचना. तर कथेची रचना ही 3 भाग याच्यामध्ये येतात, प्रारंभ, मध्य आणि शेवट. कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. कथेची सुरुवात आकर्षक असावी. वाक्याची रचना पाल्लाळिक नसावी. आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्य असावीत. कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा, म्हणजेच पुढं काय घडतंय आणि ते जाणून घेण्याची एक उत्कंठा ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी. अशा पद्धतीनं सातत्यानं आपलं कथालेखन असं असणं गरजेचं आहे की त्यामुळं वाचणारा किंवा ऐकणारा, कथा ऐकणारा त्याची उत्कंठा शिगेला पोहोचेल. कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते, म्हणजे एखादी घटना पुढं घडणारच आहे असा आपल्याला भास किंवा असं वाटत असतानाच वेगळं काहीतरी घडणं आणि अशा पद्धतीनं आपण त्या कथेला कलाटणी देऊ शकतो किंवा वळण देऊ शकतो आणि आपली कथा अधिक आकर्षक, अधिक उत्कंठा वाढवणारी करू शकतो. कथा नेहमी भूतकाळातच लिहावी. अतिशय महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा लिहित असताना घडलेल्या घटनेवर, घडलेल्या प्रसंगावरती लिहित असतो आणि त्यामुळं नेहमी ती कथा भूतकाळातच लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे आपण जे क्रियापद वापरणार आहे, कथा लिहित असताना जी क्रियापदं वापरत असतो ती नेहमी भूतकाळातलीच असणं अपेक्षित आहे, कारण घडलेली घटना आपण लिहित असतो. म्हणून कथा ही नेहमी भूतकाळातच लिहिणं अपेक्षित आहे किंवा लिहावी. आता तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो कथेतील घटना व पात्रे. कथाबीजानुसारच कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात, जे कथाबीजाला पुढे नेऊ शकतील. घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे. पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करणं किंवा करावे. वर्णन चित्रदर्शी असावे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती कथालेखन पूर्ण करत असताना कथेतील पात्र असतील किंवा घटना असतील ती कथाबीजाला अनुसरूनच निवडणं गरजेचं आहे की जे आपल्या कथानकाला पुढं नेऊ शकतील. त्या घटना आपलं कथाबीज आहे ते प्रवाही ठेवतील. पुढं आपल्याला काय घडलं आहे, काय घडणार आहे अशा पद्धतीनं ती प्रवाही ठेवतील. त्याचबरोबर पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊनच वर्णन करणं गरजेचं आहे.
आपलं वर्णन हे चित्रदर्शी असावे, म्हणजे प्रत्यक्ष कथा वाचत असताना डोळ्यासमोर ते चित्र उभं राहणं गरजेचं आहे, तो प्रसंग उभं राहणं गरजेचं आहे, ती घटना आपल्या डोळ्यासमोर घडत्या, क्रमाक्रमानं ती पुढं जात्या, हे आपल्याला त्या ठिकाणी वाचत असताना डोळ्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे. असं आपलं लेखन असणं गरजेचं आहे. चौथा महत्त्वाचा घटक आहे पात्रांचे स्वभाव विशेष. कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभावविशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनांचे वर्णन करावे. उदाहरणार्थ, राग आला तर त्याने हाताच्या मुठी करकचून आवळल्या इत्यादी आपण त्या ठिकाणी कथालेखनामध्ये वर्णन करू शकतो. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? पात्रांचे स्वभाव विशेष. जे राग आला की आपोआपच आपलं वर्तन काय घडतं? चेहरा लाल होतो, त्याचबरोबर हाताच्या मुठी अशा आवळल्या जातात. या गोष्टी आपण कथालेखनामध्ये वर्णन केल्या तर कथेला एक चांगल्या पद्धतीनं उठावदारपणा येत असतो किंवा जिवंतपणा येत असतो. तो प्रत्यक्ष प्रसंग आहे तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असतो किंवा ते चित्र डोळ्यासमोर उभं राहत असतं. त्याचबरोबर बघा, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर आपलं नाक मुरडतं किंवा नाक मुरडतो आपण, तसं ते त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. जे पात्रांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य ते आपण त्या ठिकाणी वर्णन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कथेतील संवाद व भाषा हा एक महत्त्वाचा घटक आहे. कथेत निवडलेल्या परिसराला, कथाबीजाला अनुसरूनच कथेची भाषा असावी. म्हणजे कथा कुठं घडलेली आहे, आपण कुठला प्रसंग लिहितोय, कुठली घटना लिहितोय आणि त्याला अनुसरूनच तिथलीच भाषा किंवा बोलीभाषा असेल ती वापरणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आपण जर कोकणातील परिसरामध्ये घडलेल्या कथेचं लेखन करत असेल तर आपल्याला प्रमाण भाषा वापरून चालणार नाही. तुम्ही निवेदनासाठी प्रमाण भाषा वापरली तरी चालेल, पण ज्या वेळेला त्या पात्रांच्या तोंडी आपण जी वाक्य देणार आहे किंवा त्यांच्यामध्ये जे संवाद आपण घडवणार आहे ते त्या ठिकाणी बोलीभाषेत म्हणजे कोकणी भाषेतच असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं कथेत निवडलेल्या परिसराला, कथाबीजाला अनुसरूनच कथेची भाषा असावी. अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. या अलंकारावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे. भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे अलंकार शोभा येते त्या त्या गुणधर्माला आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो. म्हणजे बघा, आपल्याला ही आपली भाषा अशी वेगवेगळे अलंकार वापरून अधिक सुंदर करता येते आणि कथा लिहित असताना आपण अशा अलंकार वापरून आपली भाषा अधिक सुंदर करू शकतो. त्याचबरोबर विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. आता बघा, विरामचिन्हांमुळे सुद्धा काही वेळेला वाक्यांचे अर्थ बदलत असतात, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य ते विरामचिन्ह वापरणं गरजेचं आहे. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हांमुळेच निर्माण होते. पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करावा. एकूणच आपण जी भाषा वापरणार आहे त्या अतिशय सुंदर पद्धतीनं भाषेचे जी काही सौंदर्य स्थळं आहेत किंवा जी काही आपण भाषा संपत्ती आहे, भाषेतील काही अलंकार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करून आपलं कथालेखन अधिक सुंदर आपण करू शकतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा कथालेखनाचा घटक म्हणजे शीर्षक आणि तात्पर्य आहे. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त करणारे शीर्षक असावे. जे आपण शीर्षक कथेला देणं अपेक्षित आहे ते शीर्षक कसं असावं तर संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य किंवा संदेश ते व्यक्त करणारं शीर्षक असावं. म्हणजे त्या शीर्षकावरून आपल्याला कथेचा अंदाज यावा किंवा कथेच्या आशयाचा अंदाज यावा. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्यसुद्धा आपल्याला देणं अपेक्षित आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपण तात्पर्य देतो की यात कथेतून कोणता संदेश दिलेला आहे किंवा कोणतं मूल्य आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे, कोणता उपदेश केलेला आहे, या गोष्टी आपण तात्पर्यामध्ये नोंदवणं गरजेचं आहे. म्हणजे कथेला आपल्याला शीर्षक द्यायचं आहे, त्याचबरोबर सगळ्यात शेवटी तात्पर्यही लिहिणं गरजेचं आहे. कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित असते. म्हणजे एक सरळ मार्गानं आपण न जाता एक आपल्या स्वतःचं वेगळं काहीतरी नाविन्य तिथं मांडणं गरजेचं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कथालेखनाचा एक प्रकार अभ्यासूया. मुद्द्यांवरून कथालेखन हा प्रकार आपण अभ्यासत आहोत.
यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत पहा. सिंह, कोल्हा व कुत्रा, मैत्री, करार, सर्वांनी मिळून शिकार, सारखी वाटणी, हरणाची शिकार, वाद, सिंहाची युक्ती, तिन्ही वाटे लुबाडतो, कुत्रा व कोल्हा उपाशी, असे काही मुद्दे दिलेले आहेत. आणि या मुद्द्यांवरनं आपल्याला कथालेखन करायचं आहे. तर या मुद्द्यांवरनं आपल्याला कसे कथालेखन करता येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याला अनुसरून आपण कथालेखन कसे करू शकतो. एकदा काय झाले, एका अरण्यात सिंह, कोल्हा व कुत्रा हे एकत्र आले. लवकरच त्यांची मैत्री जमली. तिघांनाही शिकार हवी होती, म्हणून त्याने एक करार केला. तो असा, तिघांनी मिळून शिकार करायची व जे काही मिळेल ते तिघात सारखे वाटून घ्यायचे. सर्वांनी हे मान्य केलं. एके दिवशी ते शिकारीला निघाले. अरण्यात जाताना कुत्रा सर्वात पुढे होता. कोल्हा त्याच्या मागोमाग व सिंह सर्वात मागे ऐटीत चालला होता. इतक्यात समोरून एक हरीण धूम पळत सुटलेले दिसले. कुत्र्याने त्याला प्रथम पाहिले. त्याने कोल्ह्याला खुणेने सांगितले. कोल्ह्याने लगेच ती गोष्ट सिंहाला सुचवली. सिंहाने जोरात झेप टाकली व पाठलाग करून त्या हरणाला ठार केले. सिंहाला वाटले की शिकार आपण केली म्हणून ती आपल्यालाच मिळावी. कुत्र्याला वाटले शिकार आपण प्रथम पाहिली म्हणून त्यावर आपला हक्क आहे. कोल्ह्याला वाटले सिंहाला मी सुचवले नसते तर शिकार मिळाली नसती. पुढे कराराप्रमाणे कुत्र्याने त्या हरणाचे 3 सारखे वाटे केले. सिंहाला हे कबूल नव्हतं. सगळी शिकार त्याला हवी होती. त्याने एक युक्ती काढली. वाटे करून झाल्यावर तो पुढे सरसावला. त्यातला एक वाटा उचलत तो म्हणाला, हा माझा वाटा ना, मग मी हा प्रथम घेतो. नंतर तो पुढे म्हणाला, खरं सांगा, ही शिकार कोणी केली? मीच ना. मी नसतो तर शिकार झाली नसती. शिकार केल्याबद्दल हा दुसरा वाटा मला मिळायला हवा. असे म्हणून सिंहाने कोल्ह्यापुढील दुसरा वाटा उचलला. हे पाहून कोल्ह्याला फार वाईट वाटले, पण करतो काय बिचारा. मग सिंह कुत्र्याजवळ गेला आणि म्हणाला, मी सर्व पशूंचा राजा ना, राजाचा म्हणून मला एक वाटा नको का? मग हाही एक वाटा मलाच घ्यायला हवा. असे म्हणून कुत्र्यापुढे ठेवलेला तिसरा वाटा त्याने उचलला. कुत्रा व कोल्हा हे सिंहाच्या मानाने दुबळे व अशक्त. करतात काय बिचारे. शिकार दाखवूनही या दोघांना त्या दिवशी उपास मात्र घडला. पाहिलेत विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आपली कथा उत्कंठावर्धक, आकर्षक आणि साध्या सोप्या भाषेमध्ये मांडणं गरजेचं आहे. कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट अशा पद्धतीनं आपल्याला ही रचना सुंदर करणं अपेक्षित आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.